एस-टी-ओ टायटन्स वर्सेस जी-एस-टी वॉरियर्स या दोन संघामध्ये हा सामना होतोय. सकपाल साहेब सांगू इच्छितो, हे जे फिल्डिंग करणारा संघ आहे एस-टी-ओ टायटन्स, राज्यकर विभागामध्ये हे सर्व अधिकारी आहेत आणि खेळाप्रती त्यांची आवड आपल्याला दिसून येते. दरवर्षी ते या स्पर्धेत भाग घेत असतात. नुसता भागच घेत नाहीत, तर आपला खेळ सुद्धा मैदानात दाखवत असतात. असे हे जी-एस-टी, एस-टी-ओ टायटन्स. पहली गेंद, ये हाल के हाथों से इस गेंद को पुश किया है, जो कि शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी जब तक गेंद तक पहुंचे, 1 रनों के साथ शुरुआत की है बल्लेबाजी करते हुए वॉरियर्स टीम ने। आज मेगा फिनाली का दिन है, अंतिम दिन है। तो अंतिम दिन में टॉप 6 के ये मुकाबले है, और टॉप 6 में हर एक टीम चाहेगी कि इस ट्रॉफी तक हम पहुंचे, धुमाल सर। तो उसकी वजह से हर मुमकिन कोशिश की जा रही है, और ये चुने हुए टीमें 6 टीमें आगे निकली है। तो हर एक मुकाबला फाइट होगी हर एक मुकाबले में। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाज हम देख रहे हैं जयवंत। जयवंत गेंदबाजी कर रहा है। जयंत, माफ कीजिएगा, दूर वाली छोर से एज लगी, और ये देखिएगा पहले विकेट को चलता किया है बल्लेबाजी करते हुए, एक बेहतरीन विकेट। यस, नो बॉल। यहाँ पे देखिएगा, ये एक बहुत बड़ा झटका मिला है टाइटन टीम को, बिकॉज विकेट गया था, लेकिन अंपायर का पहले ही नो बॉल कॉल था। क्या? नहीं, ऐसे कंफ्यूजन हुआ था थोड़ा सा, ऐसे लग रहा था लाइन को टच है, लेकिन नहीं, अंपायर का डिसीजन इज आउट। सो बाहर जाना पड़। देखिएगा, अंपायर का डिसीजन फाइनल रहेगा, ये बात ध्यान में रखिएगा, क्योंकि यहाँ पे तीसरे अंपायर तो वाइड लाइन चेक नहीं कर सकते, क्योंकि यस, ये पहला विकेट को चलता किया गेंदबाजी करते हुए टाइटन टीम ने। एक तरफ वॉरियर टीम है, पहली गेंदबाजी में क्या शानदार गेंदबाजी की थी। लग रहा था शायद कि अंपायर कह रहे थे कि नो बॉल नहीं है, मुझे लग रहा कि शायद नो बॉल है करके लेकिन यहाँ पे पहली विकेट तो चलती की है वॉरियर्स टीम की। 2 विकेटों की 2 रनों के ऊपर पहली विकेट यहाँ से निकल चुकी है। 2 गेंदें अभी तक फेंकी गई है गेंदबाज द्वारा। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। मुजफ्फर शाह। मुजफ्फर शाह, ये भी बंदा जो कि वॉरियर्स टीम द्वारा एक बेहतरीन खिलाड़ी में जाना जाता है। मुजफ्फर ऑन स्ट्राइक। अपील हुई थी, अंपायर के पास अपील हुई थी, और इस अपील को पूरी तरह से खारिज कर दिया। बहुत एक्साइटिंग थी टीम। शायद अच्छी गेंदबाजी यहाँ पे अगर देखा जाएगा तो गेंदबाज जयंत के द्वारा यहाँ पे देखने को मिली है। धुमाल सर, बेहतरीन गेंदबाजी पावर प्ले में। निश्चितच या ठिकाणी एक चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. जयवंतजी यांचा पुढचा चेंडू, चेंडू टोला थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत अविनाश डॉक्टर. और जहां तक बात की जाए, पावर प्ले में काफी प्रेशर बनाए रखा है गेंदबाज जयंत ने, क्योंकि एक तरफ अगर देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सुनील कदम जैसे धाकड़ बल्लेबाज होते हुए एक विकेट लेना और रनों के ऊपर अंकुश लगाना, ये बहुत बड़ी बात रहेगी टाइटन टीम के लिए। हल्के हाथों से इस गेंद को स्टेयर किया, सिंगल की मांग एक ही आएगी। पावर प्ले की ओर अच्छी घटित होती हुई है जयंत की, क्योंकि अभी तक 5 गेंदें फेंके, उन्होंने मात्र रन दिए 3, और महत्वपूर्ण एक विकेट लेने में कामयाबी मिली है गेंदबाज को। कहीं ना कहीं टाइटन टीम के लिए एक अच्छी ओवर साबित होती हुई, लेकिन अभी अंतिम गेंद शेष है, और सामने है सुनील कदम। पुन्हा एकदा अविनाश काळे यांच्या हातात गेलेला हा चेंडू, जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून एक धाव पूर्ण केलेला आहे. धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4.
माझ्याकडे स्टेजवर कॉमेंट्रीला नाही मी कॉमेंट्री करतो स्टेजवर चावी माझ्याकडे आहे कोण आहे बाबा गाडीचा नंबर आता चावी माझ्याकडे आहे हो साहेब हॅलो कॉमेंट्री करतो कॉमेंट्री काय करायचंय काय नवीन बैटर कौन है रे? नहीं, गेंदबाज के साथ चलेगी टीम। यहाँ पे अगर देखा जाएगा तो सुनील कदम इस वक्त ऑन स्ट्राइक। ये पहली गेंद फुल टॉस गेंद थी, गैप में खेली है, लेकिन वहां पे फील्डर पहुंचेंगे गेंद तक। एक एक रन के लिए वॉरियर्स टीम को संघर्ष करना पड़ रहा है। जो वॉरियर्स टीम पिछले कई मुकाबले में हमने देखा है, जिस वॉरियर्स टीम ने रनों की बौछार की थी, रनों की बरसात की थी, और टाइटन के खिलाफ खेलते हुए आखिरकार एक रन के लिए उनको संघर्ष करना पड़ रहा है। अच्छी गेंदबाजी, ये देखिएगा, वो यहां से रनआउट का खतरा हो सकता है। विकेट नंबर 2 यहां से मैदान के बाहर, यानी कि यहाँ पे मुजफ्फर ये बल्लेबाज मैदान के बाहर हो चुके हैं। 2 बेहतरीन बल्लेबाज आउट लेने में कामयाबी मिली है टाइटन टीम को। एक मोठा झटका म्हणावा लागेल या संघासाठी. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे कदम अण्णा आणि मुझफ्फर यांच्यामध्ये. त्याचाच फायदा या ठिकाणी टायटनच्या संघाने घेतलेला आहे आणि वॉरियर्सला बसलेला हा दुसरा झटका. कहीं ना कहीं ये प्रेशर, बहुत ज्यादा प्रेशर आ चुका था बल्लेबाजों के ऊपर। रन नहीं बन रहे, विकेट जा रहे, तो ये प्रेशर के चलते हुए अगर देखा जाए तो इस रन में थोड़ा सा कंफ्यूजन हुआ, तू मैं हुई सुनील कदम और मुजफ्फर के बीच में, और शायद ये विकेट रनआउट के रूप में यहां से पीछे लौटता हुआ। या दुसऱ्या झटक्यानंतर मैदानात उतरलाय तो अनिरुद्ध कावीकर, या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो अनिरुद्ध कावीकर. स्ट्राईक वरती आहे कदमांना. कदमांना यावेळी मात्र टोलला चेंडू. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. कदम के बल्ले से ये छक्का आया, मानो थोड़ा सा हौसला अफजाई हो चुका है बल्लेबाजी करने वाली वॉरियर्स टीम का। और टप्पा खाने के बाद थोड़ा सा फ्लाई हुआ था गेंद, और चूके थे बल्लेबाज, और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। टीम की टोटल की बात करी जाए तो मात्र रन बन चुके हैं 11 रन। 1.4 ओवर समाप्त हो चुकी है अभी तक। अभिषेक गंगावणे कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अभिषेक गंगावणे. सुनील कदम इस मर्तबा स्ट्राइक में, और आउटसाइड ऑफ सम वाइड बॉल कॉल है। एक्स्ट्रा की 1 रन आएगी। 12 डजन रन बन चुके हैं बल्लेबाजी करते हुए वॉरियर्स टीम के। बारह रन दूसरी ओर प्रोग्रेस पर है। गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाज है श्रीनाथ। सिंगल आएगी। श्रीमंत ड्यूटे गेंदबाजी करते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं। इस गेंद के ऊपर सिंगल आएगी। सिंगल के वजह से टीम की टोटल की बात करी जाए तो 13 रन बन चुके हैं। 2 विकेटों की नुकसान पर 1.5 ओवर समाप्त हो चुकी है। सुनील कदम और एक तरफ हम देखेंगे अनिरुद्ध। ये दो बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी बिल्डअप करनी पड़ेगी। अनिरुद्ध खेलेंगे स्ट्राइक पर। कहीं ना कहीं पहले 2 विकेट का जल्दी जाना वॉरियर्स टीम के लिए थोड़ी खतरे की घंटी बज चुकी है, लेकिन अब देखना होगा साझेदारी किस तरह से होती है अनिरुद्ध और सुनील कदम के बीच में। सन्मान दिलेला या ठिकाणी चेंडूला. चेंडू जातोय सुजित बर्गे यांच्या हातात. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून एक धाव पूर्ण केलेली आहे. ते म्हणतात ना मराठीमध्ये, असं म्हटलं जातं धुमाल साहेब, जेव्हा दुधाने तोंड भासतो ना तेव्हा ताक पण फुकून प्यावं लागतं. सध्या 2 विकेट गेल्यानंतर मात्र थोडीशी धास्तीच लागलेली आहे.
वॉरियर संघाला. त्यामुळे आता हळुवारपणे एखाद्या खराब बॉलला सुद्धा सन्मान द्यावा लागतोय त्यांना, कारण रिस्क घेऊ शकत नाहीये. आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर वेळ आलेली आहे. अजून एखाद दोन विकेट गेले तर कदाचित टायटन संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊ शकतो. कोणाला सांगू? सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया जेवण कक्षाकडे केळी आहे ते आपापल्या संघासाठी घेऊन जायचं आहे. या स्पर्धेसाठी जे फळं स्पॉन्सर केले ते अभिषेक गंगावणे आणि सिद्धेश्वर सोनटेके यांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेकरता फ्रुट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॉलिंग ट्रैक पर नए गेंदबाज के साथ चलेंगे. क्या बेहतरीन स्ट्रोक खेला, बिल्कुल वैकेंट एरिया में इस गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के पार. नंबर आएंगे 4 चौवा. नरवणे ते पहिलीवर टाकले. हा, बोला ना. मंडे बोलायला बोलवा. हो, हो. जयंत गेंदबाजी के लिए तैयार है. इस वक्त हम देखेंगे. अच्छा शॉट खेला था बल्लेबाज ने, रन आए थे 4. बल्लेबाजी करते हुए अनिरुद्ध की बल्ले से ये 4 रन देखने को मिले थे. ये बढ़िया, फिर एक बार गेंद को खेल दिया पॉइंट और कवर के बीच में से. इस गेंद को गोली की रफ्तार से निकाल दिया है. नंबर 4 रनों के लिए. जाने के कारण थोड़ा सा प्रेशर क्रिएट हुआ था बल्लेबाजी करते हुए वॉरियर्स टीम के ऊपर, लेकिन जैसे ही साझेदारी बनी सुनील कदम और अनिरुद्ध के बीच में, वैसे रन आने शुरू हो गए. कहीं ना कहीं टाइटन टीम को ये बात ध्यान में रखनी होगी, अगर ये साझेदारी इसी तरह से चलती रहेगी तो रन बनेंगे वॉरियर्स के लिए. फिर एक बार गैप में ढकेल दिया, फिर एक बार खूबसूरत स्ट्रोक खेल दिया इस बार बल्लेबाज ने, अनिरुद्ध ने 4 रनों के लिए. शुरुआत रहेगी वॉरियर्स टीम के लिए. अपील हुई थी अंपायर के पास, लेकिन इस अपील को पूरी तरह से खारिज कर दिया. नॉट इंटरेस्टेड फॉर दिस अपील. प्रेशर डालना चाहते थे अंपायर के ऊपर, लेकिन ये यहाँ से डीआरएस कैसे लेंगे भाई, अल्ट्रा एज थोड़ी ना है यहाँ पे. अंपायर डिसीजन इज फुल एंड फाइनल, एक्सेप्ट करना पड़ेगा. अच्छी कोशिश, प्रयास कर रहे हैं प्रेशर डालने का, और कहीं ना कहीं ये चाहिए टाइटन जी. ये जो जोश लाते हैं, ये अपील अपने आप में एक गर्मी लाती है टीम में, और वही की है. विकेट कीपर इसके लिए बहुत अच्छे होने चाहिए, जैसे धुमाल सर, जैसे हमारे एमएस धोनी. और टाइटन टीम को मालूम है अगर इसमें से एक आध विकेट निकाल दे तो मौका बन सकता है. यहाँ पे देखिएगा बॉडी पर लगी गेंद, 1 रन आएगी, और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. रन बने 27 रन. 2.5 ओवर समाप्त हो चुके हैं. पहली 2 ओवर की बात करें तो पूरी तरह से बिखर चुकी थी पारी वॉरियर्स टीम की, लेकिन उसके बाद जो सुनील कदम और अनिरुद्ध के बीच में साझेदारी बढ़ती हुई नजर आ रही है. रन बन रहे हैं. फ्रंट फुट पर आकर इस गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड में फ्लिक किया है, वहां पे खिलाड़ी है, सिंगल आएगी. आरंभिक 2 बल्लेबाज बहुत जल्दी आउट होने के कारण मिडल ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर जो जिम्मेदारी आई थी ना धुमाल सर,
जिम्मेदारी लेना चाहिए हर एक चीज में। अगर आप अपने फैमिली में बड़े हो, आप फैमिली के बैकबोन हो, तो फैमिली की जिम्मेदारी लेनी पड़ती है। क्रिकेट में भी अगर आप एक लीडिंग बल्लेबाज हो, तो फिर पूरी जिम्मेदारी आपके कंधों के ऊपर होती है और इस जिम्मेदारी को फेस करना चाहिए। निश्चितच या ठिकाणी काहीशा खराब सुरुवातीनंतर वॉरियर्स संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलेलं आहे. 2 षटकानंतर 14 धावा होत्या. मात्र आता 3 षटकानंतर 28 धावा बनलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी करत आहेत स्वतः संघमालक कदमांना आणि आयकॉन खेळाडू अनिरुद्ध. कहीं ना कहीं यहाँ पे देखिएगा अनिल गेंदबाज, अभी टाइटन टीम को ये बात भी ध्यान में रखनी पड़ेगी, एक ओवर अगर ये दो बल्लेबाज सेट हो जाते हैं तो फिर टेनिस की गेंद फुटबॉल की तरह नजर आएगी इन बल्लेबाजों को। थर्ड मैन अनिल फाइन लेके बीच में फील्ड किया है गेंद को जरूर, लेकिन सिंगल रन आएगी। आज का अंतिम दिन है धुमाल सर, आपकी टीम भी आगे निकल चुकी है, तो कहीं ना कहीं जीत के आसार है, कहीं ना कहीं सपना आंखों में संजोया है आपने इस चमचमाती हुई वर्ल्ड वर्ल्ड कप की ट्रॉफी के ऊपर। क्योंकि ये ट्रॉफी लेकर जब आप घर पर जाएंगे, आपकी टीम जाएगी, तो अगले 1 महीने तक चर्चा रहेगी जीपीएल के ट्रॉफी की। निश्चितच सकपाळ साहेब पुढच्या एक महिन्यापर्यंतच नाही तर पुढच्या जीपीएल पर्यंत ही चर्चा रंगतच राहील. दरम्यान पुढचा चेंडू टोलला आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार डीजे. कर रहे हैं उनकी भी सराहना करनी पड़ेगी। नितिन जगताप है, पिछले 2 दिनों से जो खाना परोसने का काम, नाश्ता देने का काम, ये सभी काम उनकी तरफ से हो रहा है। वाओ, ब्यूटीफुल ब्यूटीफुल स्ट्रोक। इस मर्तबा आएंगे 4 रन। मैंने पहले ही कहा था अगर ये दो बंदे मैदान के ऊपर, विकेट के ऊपर रुकते हैं तो रन आते नजर आएंगे जरूर। निश्चितच या ठिकाणी जर्सी नंबर 45 या संघाचा आयकॉन खेळाडू अनिरुद्ध कावीकर पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ या ठिकाणी करून दाखवतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम करतोय. एक आश्वासक सुरुवात त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे अनिरुद्ध कावीकर. टाइटन टीम संघर्ष कर रही है। खुशी 2 विकेट जाने के बाद टाइटन टीम में बहुत ज्यादा खुशी आई थी, लेकिन वो खुशी ज्यादा देर नहीं रही। क्योंकि जैसे देखा जाए ये दो बल्लेबाज सेट होकर जैसे ही खेलने की शुरुआत की है, तो कहीं ना कहीं वहां पे देखिएगा उनके मेहनत पर थोड़ा सा पानी फेरते हुए नजर आ रहे हैं दोनों बल्लेबाज, सुनील कदम है और अनिरुद्ध। ये दो बल्लेबाज घुमा कर खेल दिया, इस मर्तबा मौका बना है। टू फिल्टर बिटवीन दिस कैच। ओ माय गॉड, एक बेहतरीन खिलाड़ी को जीवन दान दिया है और कहीं ना कहीं ये महंगा साबित हो सकता है धुमाल सर, क्योंकि एक ऐसे खिलाड़ी को आपने जीवन दान दिया है जो पहले मुकाबले में 80 नॉट आउट इनिंग खेला था, उसके दूसरे मुकाबले में भी काफी बढ़िया बल्लेबाजी की थी। अगर इस तरह से आप आसानी के साथ मुकाबला देते हो ऐसे बल्लेबाज को, ये मौका था ये साझेदारी तोड़ने का। भाई दोबारा मौका आएगा नहीं आएगा, तब तक कितना रन बनाएंगे सुनील कदम ये पता नहीं। दरम्यान अनिल गळवे यांचा पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा चेंडू फेस करतोय कदमांनासाठी एक जीवनदान मिळालेलं आहे. बघूया वेळच सांगेल आता हे किती महागात पडेल एसटीओ टायटन संघासाठी. धावसंख्या मात्र यावेळी स्थिरावलेली आहे 3.5 षटकानंतर 2 बाद 40. माफ करा, 4थं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे 2 बाद 40. 40 रन बने। धुमाल सर, धुमाल सर 12 टीमें खेल रही थी, उसमें से टॉप 6 आज जो टॉप 6 के मुकाबले 6 टीमें इस टूर्नामेंट से, इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है। तो शायद उन्हें भी अभी 365 दिन का इंतजार करना पड़ेगा अगली जीपीएल के लिए। तो अभी वो जो 6 टीमें और 6 टीमों के खिलाड़ी अब शाम को मुकाबला देखने को जरूर यहाँ पे आएंगे, तो कहीं ना कहीं उनके लिए भी एक सीखने जैसी बात होगी। लेकिन मुझे ये कहना है कि पिछले साल में जो टॉप 6 में टीमें गई थी वही है कि कुछ चेंजेस हुआ इस साल? मागच्या वेळी
10 संघ होते, पण यावेळी 2 संघ वाढलेले आहेत आणि एकूण संघ संख्या या ठिकाणी या स्पर्धेत 12 अशी आहे. आणि दरवर्षी एखादा संघ वाढतो, एखादा संघ कमी होतो. मागच्या वेळी आमच्यासोबत जी-एस-टी डॉक्टर्स हा संघ होता. डॉक्टर संकेत पवार यांचा तो संघ होता. तो यावेळी मात्र कुठे दिसत नाही. त्यांनी यावेळी स्पर्धेत भाग घेतलेला नाहीये. पण दुसरे 2 संघ या ठिकाणी यावेळी वाढले आहेत. एम-पी-एस-सीचा एक संघ आणि बेलापूर डिव्हिजन जी-एस-टी ऑफिस यांचा हा एक संघ. असे एकूण 12 संघ या ठिकाणी यावेळी स्पर्धेत उतरलेले आहेत. आणि 12 पैकी 6 संघ कालपर्यंत घरी गेलेले आहेत आणि 6 संघ उरले आहेत, ज्यांच्यामध्ये हे सुपर 6 सामने होत आहेत. सुपर 6 या सामन्यामधील हा तिसरा सामना आहे आणि या तिसऱ्या दिवशीचा हा तिसरा सामना आहे. आज एकूण 9 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये सेमीफायनल 2 आणि फायनल यांचाही एक समावेश आहे. आणि एक मेरा सवाल धुमाल सर आपसे है कि पिछले साल कौन सी टीम चैंपियन हुई थी और रनर अप, और वही दो टीमें इस बार भी सुपर 6 में है क्या? तो शायद कुछ नई टीमों को मौका मिल रहा है सुपर 6 में, या फिर वही टीमें पिछले साल की इस मर्तबा भी चैंपियन में है। तो ये सारी बातें होती रहेगी, लेकिन फिलहाल 4 ओवर समाप्त हो चुके हैं। मागच्या वेळी सनरायझर्स हा संघ विजेता होता. 5वीं ओवर है, लो फुल टॉस गेंद खिलाड़ी के पास खेली है इस गेंद को। ये थोड़ी सी गलती की है अनिरुद्ध ने, क्योंकि ये फुल टॉस गेंद थी। चाहे तो स्ट्रेट ड्राइव खेल सकते थे सीधे बल्ले से, ब्लैक स्क्रीन के सामने मौका बन सकता था 4 रनों के लिए, लेकिन जहां पे खिलाड़ी, जहां पे फील्डर तैनात है उसी दिशा में खेला है। इस मर्तबा स्ट्राइक में खेल रहा है सुनील कदम, 54 नंबर की जर्सी। काफी फेमस हो चुके हैं, काफी फेमस हो चुकी है। क्या लाजवाब स्ट्रोक खेला इस मर्तबा, वाइड लॉन्ग ऑन के सर के ऊपर से गेंद गई 6 रनों के लिए, छक्का। सरदर्द बन चुके हैं टाइटन टीम के लिए। पहले 2 विकेट जल्दी गए थे, खुशी का माहौल था, लेकिन जैसे साझेदारी बनते, ओ यहाँ पे देखिएगा रनआउट का खतरा हो सकता है, और यहां से जरूरत थी क्या, चेक किया जाएगा। अगर ये विकेट होती है अनिरुद्ध की, तो कहीं ना कहीं मैं कहूंगा ये गलत फैसला था अनिरुद्ध का। जरूरत नहीं थी, अच्छा खासा साझेदारी बन रही थी, अच्छे खासे रन आ रहे थे, तो ये रिस्क नहीं लेनी चाहिए थी अनिरुद्ध ने। तीसरी अंपायर की मांग, डीआरएस। डीआरएस देखा जाएगा, लाइन तक पहुंचा है, विकेट आया तो टाइटन टीम के लिए मौका बनेगा, नहीं तो फिर एक बार जीवनदान, अगर सुनील कदम को एक जीवनदान मिला है, अगर यहाँ पे अनिरुद्ध को भी जीवनदान मिलता है, तो कहीं ना कहीं नजदीकी मामला है, बार बार चेक किया जा रहा है अंपायर, हमारे ऑफिशियल अंपायर द्वारा। फाइनल डिसीजन आप तक आएगा। ऐसा आउट, सो टाइटन टीम के लिए यह खुशखबरी रहेगी कि यहां से चलता किया है बल्लेबाज अनिरुद्ध को, और एक विकेट का झटका मिला है वॉरियर्स को। क्या कहेंगे धुमाल सर? निश्चितच एक मोठा झटका या ठिकाणी या संघाला बसतोय. आयकॉन खेळाडू अनिरुद्ध कावीकर याला परतावं लागतंय. काहीशी मिसअंडरस्टँडिंग आणि अनिरुद्ध परतून जातोय. एक बात गौर किए धुमाल सर, 2 अच्छे बल्लेबाज रनआउट के रूप में आउट हुआ है वॉरियर्स टीम के। पहले आउट होने वाले बल्लेबाज थे रनआउट में मुजफ्फर, और इस मर्तबा हम देख रहे हैं बल्लेबाजी अनिरुद्ध आउट हो चुके हैं। रनआउट के रूप में आउट होना टीम के लिए बहुत खराब चीज होती है। फुल टॉस गैप में खेला इस बार सुनील कदम ने, फील्डिंग अच्छी हुई है, वहां पे सिंगल आएगी। दूसरी की मांग, ये भी रनआउट हो सकता है, लेकिन थोड़ा सा फंबल हुआ खिलाड़ी। 2 रन आएंगे, 2 रनों के साथ टीम की टोटल 2 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 49, 49।
नवीन फलंदाज लिंबाजी कायपलवाड, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत लिंबाजी कायपलवाड. ये भी बंदा काफी बेहतरीन है, निम्बाजी कायपलवाड़, ये भी बहुत बढ़िया। ओ ये राजा है, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर। एक तुझे ही तो सौंपी है इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर। ये दिखा दिया बल्लेबाज यहाँ पे सुनील कदम ने, एक बेहतरीन बल्लेबाजी इस मैदान का हुकूमत बजाते हुए, सल्तनत है उनकी और सुल्तान ही है इस मैदान के। छक्का आया, 6 रन। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 55, 4.5 ओवर समाप्त हो चुके हैं अभी तक। सुनील कदम है मैदान के अंदर, सुनील कदम है, तब तक मुमकिन है कि एक तरफ कायपलवाड़, ये बल्लेबाज धाकड़ बल्लेबाज है, कहीं ना कहीं इन दो बल्लेबाजों के बीच में अभी अच्छा मुकाबला होने की संभावना जरूर है। एक अच्छा टारगेट सेट करने का प्रयास यहाँ पे जरूर किया जाएगा वॉरियर्स टीम द्वारा। राज्यकर निरीक्षक महेशजी घंटा यांचे या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. सकपाळ साहेब यानंतर तुमच्यासोबत जोडले जात आहेत योगेश दिवेकर. योगेश सर आएगा, मोस्ट वेलकम। फिर एक बार खेल दिया लेकिन इस मरतबा विकेट जाने की संभावना, प्रयास बेहतरीन किया था खिलाड़ी ने लेकिन हाथ को सफलता नहीं। कायपलवाड़ यहाँ पे देखिएगा थोड़ा सा रिस्क लेना चाहते थे लेकिन ऐन वक्त पर नकारा। आज देखा जाए तो 2-2, ये जीवनदान नहीं, ये अच्छा प्रयास किया था शरद ने, यहाँ पे देखा हमने काफी अच्छी कोशिश थी, क्या छूटी लेकिन बाउंड्री नहीं जाने दी। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या 1 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है 56 रन, 56 रन आफ्टर 5 ओवर्स। 2 ओवरों का खेल शेष है। यहाँ से योगेश सर। सही कहा सर, कोशिश के पूरे मार्क जाते हैं शरद को, अच्छी कोशिश की थी। एक धाकड़ बल्लेबाज है लिंबाजी कायपलवाड़ और उसका कैच लेने का अच्छा प्रयास भी किया था। प्रयास तो किया था, सफलता मिले ना मिले वो आगे की बात है, लेकिन प्रयास 100% अच्छा था। जी हाँ, सामने सुनील कदम एक मैं कहूंगा दीवार बनकर खड़ा है अंबुजा सीमेंट की, टूटने का नाम नहीं ले रही है। 2-2 जीवनदान मिले उनको और रन भी बन रहा है। ओ ये देखिएगा घुटना टेक कर इस गेंद को आड़े बैट से खेलना चाहते थे, थोड़ी सी रफ्तार के साथ गेंद निकल गई होगी सर। जी हाँ सर, कल से देख रहे हैं अनिल गलवे सर की जो गेंदबाजी है सर, अपना दमखम पूरा दिखा रहे हैं अनिल गलवे सर। इस बार भी जो रनों पे अंकुश लगाया अनिल गलवे सर ने, काफी अच्छी गेंदबाजी अनिल गलवे सर द्वारा। ढलता सूरज, जैसे जैसे सूरज ढलेगा वैसे वैसे रात निकलेगी, फिर वक्त आएगा चैंपियन के तरफ जाने का। अभी एक 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 टीम जैसे बाहर बाहर निकलेगी वैसे वैसे नजर आएगी चैंपियन टीम, वैसे वैसे नजर आएगी रनर अप टीम। तो आज की रात बहुत मायने रखती है क्योंकि जीपीएल की यह अंतिम रात, मेगा फिनाली का दिन है, मेगा फाइनल डे। कायपलवाड़ साहब देखिएगा आउटसाइड द ऑप्शन, वाइट बॉल, 14 नंबर की जर्सी पहने है, धाकड़ बल्लेबाज है, बल्ले के रडार में अगर गेंद आती है तो काफी बढ़िया खेलती है। काफी मर्तबा हमने उनका खेल देखा है बहुत सालों पहले, आज भी मौका मिला है। आज मौका बनाकर देंगे वॉरियर्स टीम के लिए या फिर गेंदबाज हावी होंगे। ये फुल टॉस गेंद थी, मैंने यहाँ पे अच्छी कोशिश की थी कायपलवाड़ ने, और ये देखिएगा गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, नंबर आएंगे 4। पहले ही कहा था मैंने, बल्ले के रडार में गेंद आती है तो बाउंड्री लाइन के बाहर ही जाकर रुकेगी, ताकतवर बल्लेबाज है। जी हाँ सर, गेंदबाज भी उतना ही ताकतवर है अनिल गलवे सर। जो मौका बनाया था वो मौके को कामयाबी में तब्दील करना चाहिए था सर। जी हाँ जरूर, लो फुल टॉस गेंद डाली थी, उसका फायदा उठाया और एक बड़ा हिट यहाँ पे मौका बना है। देखिएगा कैच होने की संभावना, लेकिन कैच तक पहुंचे भी नहीं फील्डर। कहीं ना कहीं यह अंदाज आपको लेना होता है, आपकी कम से कम फिंगर तो गेंद को टच होने चाहिए, इतना तो अंदाज क्रिकेट में होना चाहिए आपको, इसके लिए चाहिए होती है प्रैक्टिस। प्रैक्टिस बहुत जरूरी चीज है सर। इसी मैदान में लिंबाजी का एप्पलवाड़ को देखते हैं,
और एक बढ़िया स्ट्रोक खेला, वी शेप में इस गेंद को खेल दिया, सिंगल की मांग। 1 रन के साथ टीम की टोटल आगे जाती हुई रन संख्या 1 से बढ़ती हुई 65 रन बन चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ओ बढ़िया स्ट्रोक है, हवाई हमला किया है बल्लेबाज ने, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार, मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन। कारण दिवसा वायर ब्रेक झाली होती म्हणून चालू करा. आउटसाइड ऑफ सम, हमने देखा अच्छी गेंदबाजी यहाँ पे होती हुई नजर आ रही है। कायपल वाट जो स्ट्राइक में खेल रहे हैं, सुनील कदम समझा रहे हैं कि भाई पुश करो, थोड़ा सा स्ट्राइक दे दो, बाहर की तरफ गेंद डाली है तो पॉइंट और कवर के बीच में खेल सकते हो इस शॉट को। अच्छी गेंदबाजी है, शुभम शॉट अप लेन, वाओ व्हाट अ शॉट, जस्ट लाइक अ रॉकेट, इट्स अ मैक्सिमम ब्यूटीफुल ऑसम 6 रन। घुमाया था बिल्कुल, हल्के हाथों से बल्ला घुमाया था, लेकिन गेंद लगभग 100 मीटर तक जाकर रुकी। बेहतरीन छक्का नहीं, 90 था आईएसपीएल का। और एक बढ़िया हिट खेलने की कोशिश, डायरेक्ट हिट करना चाहिए था, मौका बना था, चाहे 1 रन ज्यादा जा सकती थी कवर में अगर खिलाड़ी है, क्योंकि एक अच्छे खिलाड़ी को आपको रन आउट करने का मौका मिलता है तो आपको रिस्क लेनी होती है, चाहे रन भले ही जाए। बहुत वक्त था खिलाड़ी के पास, जब तक वो थ्रो करे तब तक हम देख रहे हैं यहाँ पे जो खिलाड़ी शरद यहाँ पे खड़े थे, शायद गेंद तक वो भी कवर के लिए जा सकते थे, और कहीं ना कहीं विकेटों पर जाकर गेंद अगर रुकती थी तो विकेट ही जाने की संभावना मिल सकती थी। सिंगल आएगी, दूसरी की मांग होगी, फंबल हुए हैं दोनों बल्लेबाज यहाँ पे, जो कि फील्डर, और स्ट्राइक मिली बल्लेबाजी करते हुए सुनील अन्ना कदम को। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 80 रन। शुरुआती दौर अगर देखे जाए ना योगेश सर, तो लग रहा था रन बहुत कम आ रहे, लेकिन जैसे साझेदारी बनी है, सुनील कदम ने अपनी बल्लेबाजी छोड़ी नहीं अभी तक, किसी हालत में अपनी टीम को अच्छी पोजीशन पर जाकर खड़ा करने का प्रयास कर रही है। हालांकि जेपीएल में वो जगह उनकी है, अंपायर साहब हम क्या कर सकते हैं, वो मानेगा नहीं भाई, उसे मुकाबला देखना है, डॉगी देखो अंदर बैठा है, किसी का खौफ नहीं, बेखौफ। और एक बढ़िया स्ट्रोक, अब भी मौका बना है, फिर एक बार मौका बना है,
लेकिन नहीं, यहाँ पे वन बाउंस गेंद फील्डर के हाथ में जाएगी, तब तक 2 रन लेने का मौका है दोनों बल्लेबाजों के पास। सैक्रिफाइस किया है इस विकेट को, और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद टीम के टोटल की बात करेंगे तो 82 रन बन चुके हैं। जीतने के लिए 83 रनों की जरूरत है। मुझफ्फर शाह यांचे वडील कुठे असतील कृपया आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या. हा 83 धावा झाल्या. 84 धावा जिंकण्यासाठी हव्यात बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच टायटन संघाला. दोन काढलं, दोन काढलं. पहिले 78 आणि 2 80 80 आणि हे 282 झाले. चेक करा. ते दाखवा ना मला. हॅलो. सन्मान चिन्ह कुठे आहेत? हो साहेब, यात एक सन्मान चिन्ह द्या ना. द्या एक. आमचे मुझफ्फर शाह यांचे वडील मुस्तफा शाह सर, जिल्हा औरंगाबाद, केंद्र शाळा प्रमुख, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेत. विनंती असेल विशाल माळी सरांना मुस्तफा शाह सरांचा आपण यथोचित मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून करायचा आहे. मुझफ्फर शाह यांचे वडील आहेत आणि अतिशय शांत संयमी असे केंद्र प्रमुख शिक्षक आहेत. जिल्हा परिषद यूट्यूब इकडे जरा कॅमेरा घ्या. यूट्यूब यूट्यूब लाईव्ह श्रीप्रीत. चार नवाब या. श्री मुस्तफा शाह सर, केंद्र प्रमुख शाळा औरंगाबाद जिल्हा येथे, आणि आमच्या मुझफ्फर शाह यांचे वडील आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती दाखवली. त्यांचं या व्यासपीठाच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान श्री माळी सर, राज्य विक्रीकर अधिकारी यांच्या शुभ हस्ते, समवेत भाऊसाहेब पांढरे आणि इतर मान्यवर. धन्यवाद सर, आपण एवढ्या अंतर पार करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. अनाउन्समेंट करा. दोन मॅचेस हा हा हे घे. तसेच हॉलिडे संघातील सर्व खेळाडूंना एक आमंत्रण आलेलं आहे. मनोज गरुड यांच्या सख्या भावाचे लग्न परतूर जिल्हा जालना
व्यासपीठावर यायचंय. आणि सामना होतोय सुरू. पहिलाच चेंडू ऑफसाईडला. लिंबाजी कायपलवाड यांचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय 4 धावांसाठी. एक चेंडू 4 धावा अशी चांगली सुरुवात. या स्पर्धेसाठी सात्विक क्लिनिक यांच्या माध्यमातून दरवर्षी स्पर्धा संपन्न होण्यासाठी अ, भरीव योगदान असतं आणि यावर्षी मात्र एक आगळं वेगळं बक्षीस डॉक्टर आनंदी मॅडम यांच्या माध्यमातून. दरम्यान अमोल्याचा पुढचा चेंडू अतिशय भेदक चेंडू. विकेट होईल का? सुरेख रनिंग बिटवीन द विकेट अनिल गळवे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अमोल राठोड याचं अतिशय धडाकेबाज असा गोलंदाज डॉक्टर आनंदी इट्टेवाड मॅडम यांच्या माध्यमातून जो हरणारा संघ आहे त्या हरणाऱ्या संघातला बेस्ट परफॉर्मर असेल त्याला फायटर ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते यावर्षी प्रथमच देण्यात आलंय. म्हणजे हरलेल्या संघातील खेळाडूचं देखील गुणगान व्हायला पाहिजे. कोण करतं? तुम्ही आणि कोण? मनोज करतो. डॉक्टर आनंदी इट्टेवाड मॅडम यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होईल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे 4 धावांसाठी. अनिल गळवे सर मात्र अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतात. दोन मिनिटं ओव्हर होऊ द्या. ओव्हर होऊ द्या म्हणजे पॉज भेटेल ना. सुरेख चेंडू यावेळी मात्र तितकाच ताकदीचं प्रत्युत्तर दिलंय अमोल राठोड यांनी. बघा बेस्ट वर्सेस बेस्टचा ज्यावेळी मुकाबला असतो त्यावेळी प्रत्येक चेंडूवर उत्कंठा वाढवणारा आधीचा चेंडू जो होता 2 क्षेत्ररक्षणामधून जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. डॉक्टर आनंदी इट्टेवाड मॅडम यांच्या सात्विक होमिओपॅथिक क्लिनिक यांच्या माध्यमातून भरघोस अशी बक्षिसं या कार्यक्रमासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू. फलंदाज बाद होईल का? थोडं खराब क्षेत्ररक्षण केंद्रे यांचं. विक्रांत केंद्राचं बॉडी लँग्वेज आपलं कसं पाहिजे. प्रत्येक खेळाडूचं बॉडी लँग्वेज तंदुरुस्त पाहिजे मैदानात. आणि धुमाळ सरांकडनं काही प्रेरणा घेण्याची गरज आहे. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अमोल राठोड याचं धावसंख्या धावफलकावर 10 धावा. 37 चेंडू 74 धावांची असेल गरज. हा 2 मिनिटं हे होऊ दे. यावेळी पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू चालला सीमारेषा पार 4 धावांसाठी. खूपच महागडं षटक अमोल याचं. 14 धावा. या षटकात 14 धावा चोपून काढल्या अनिल गळवे सर आणि त्यांचे सहकारी यांनी. व्यासपीठावर एक शुभ सन्मान होतोय. दरवर्षी या सामन्यासाठी डॉक्टर आनंदी इट्टेवाड मॅडम यांच्याकडनं भरीव योगदान असतं. यावर्षी देखील सात्विक होमिओपॅथिक क्लिनिक यांच्या माध्यमातून डॉट बॉल का डॉन याच्यासाठी वेगळं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर सिक्सर किंग म्हणून एक वेगळं बक्षीस आणि बाउंड्री का बादशाह अशी 3 रोख बक्षिसं वेगळी आहेत. त्यांचा शुभ सन्मान मनोज गरुड आणि लखनजी धुमाळ यांना विनंती असेल आपण देखील जायचं आहे. या व्यासपीठावर होतोय स्त्री शक्तीचा हा सन्मान. आणि मॅडमचं दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला एक भरीव योगदान असतं, एक पाठबळ असतं. आणि त्यांच्या या कर्तृत्वासाठी आणि दातृत्वासाठी त्यांचा हा या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाणार एक छोटासा प्रयत्न. मॅडमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. दरम्यान वळूया मैदानाकडे. स्कोर काय झाला? पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. डीजे जरा आवाज वाढवा ना.
हॅलो हॅलो हॅलो. युट्यूबचा आवाज जरा वाढवा. युट्यूबला आवाज कमी जातो खूप. या ना इकडे. माझ्यासोबत जोडलेत समालोचक मित्र. हॅलो हॅलो. श्री लखनजी धुमाळ आणि योगेश दिवेकर यांची जुगलबंदी मात्र पाहायला मिळेल आपल्याला या सामन्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस लिंबाजी कायपलवाड याला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला लिंबाजी कायपलवाड. 84 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या चेंडूत 14 धावा नक्कीच खर्च केल्या. यावेळी मात्र दिशा भरकटलेला चेंडू पंच सांगतायत हा चेंडू असेल वाईड. जीएसटी स्पार्टन्स आणि बदलापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया टॉससाठी आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. या पुढच्या सामन्याचा जो टॉस होणार तो आनंदी इटेवाड मॅडम आणि सेजल यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. धावसंख्या पोहोचलेले 1.3 षटकानंतर बिनबाद 18. स्पार्टन संघ आणि बदलापूर संघ नाणेफेकीसाठी या लवकर. डू ऑर डाय मॅच दोघांसाठी. जीएसटी स्पार्टनचा कर्णधार स्वप्नील राऊत आणि टायटन संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. बदलापूर संघाचा कर्णधार कॅप्टन किरण ठाकरे आपणास विनंती आहे कृपया टॉस बॉक्सकडे यायचं आहे. पुढील सामन्याची जी नाणेफेक होणार आहे गँगस्टॉक बदलापूर आणि जीएसटी स्पार्टन संघाचं नाणेफेक. धुमाळ सर ही जी नाणेफेक आहे ही नाणेफेक डॉक्टर आनंदी इटेवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते. डॉक्टर आनंदी डॉक्टर आनंदी हे जे नाव आहे मला पटकन आठवण झाली. भारतात ज्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या डॉक्टर आनंदी गोपाळ हे नाव होतं. 1885 साली पहिली डॉक्टर महिला पदवी त्यांनी घेतली होती आणि या ठिकाणी नाणेफेक होते डॉक्टर आनंदी इटेवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते. टॉस का बॉस कोण झाले. स्पार्टन संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले. डिसिजन सांगा. बॅटिंग बेस्ट बॅटिंगसाठी शुभेच्छा स्वप्नील यांना. नक्कीच नक्कीच चांगल्या फलंदाजीसाठी शुभेच्छा आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर झाले 22 धावा आणि आता समीकरण असेल धुमाळ सर 30 चेंडू तर 62 धावांची गरज आहे. निश्चितच एक आव्हानात्मक धावसंख्या आहे पण हरकत नाही. तेवढेच तुल्यबळ हे खेळाडू या संघात आहेत. अनिल गळवे स्वतः त्या ठिकाणी पिचवरती थांबलेले आहेत. 30 चेंडू 62 धावा. गोलंदाजीत देखील आपण पाहिलं अनिल गळवे सरांच्या गोलंदाजी धार सगळ्यांनी पाहिली आणि फलंदाजीत देखील आपल्या संघासाठी 6 चेंडूत 9 धावांवर खेळतात अनिल सर. यावेळी गोलंदाजी मार्कवर मात्र होतंय परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर येतोय अमोल राठोड. घ्या लवकर वेळ घालू नका जास्त सर. विक्रांत केंद्रे मात्र पाणी प्यायला गेलेत बघा. बॅटिंग नाही केली बॉलिंग नाही केली पण तहान मात्र लागते कारण उन्हात सामने खेळलेत विक्रांत केंद्रे. द फिनिशर म्हणून ज्यांची ओळख हॉलिडे मध्ये असे विक्रांत केंद्रे. त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो दिवेकर साहेब. काल त्यांनी भरपूर वॉर्मअप केला पण त्यांना संघातून डावलण्यात आलं त्यामुळे आज त्यांनी वॉर्मअपला सुद्धा नकार दिलेला होता आज दुपारी. कदाचित कारण त्याचा थकवा असेल म्हणून समाज माध्यमावर सुद्धा ही बातमी आज दिवसभर फिरत होती. कदाचित त्या वॉर्मअपचा थकवा असेल सर म्हणून आज पाण्याची गरज जास्त. दरम्यान पहिला चेंडू अमोल राठोड याचा त्याच्यावरचा.
आखूड सूर्य टप्प्याचा टाकलेला हा चेंडू चेंडू खेळायला ऑफसाईडच्या दिशेने. यावेळी मात्र फिल्डिंग चांगली केलेली आहे त्या ठिकाणी. गुरु माधव चप्पलवार यांच्याकडून चांगली फिल्डिंग केलेली आहे. काल त्यांचं काहीच एक षटक खराब गेलं होतं देवकर सर, आठवत असेल तर सांगा. सर नक्कीच खराब गेलं होतं, पण माधव गुरु चप्पलवारकडे भरपूर अनुभव आहे आणि या मॅच मध्ये करामत दाखवणार, पुनरागमन करणार माधव गुरु चप्पलवार नक्कीच सर. निश्चितच. आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचे मित्र केशव गीते हे सुद्धा या ठिकाणी नांदेडवरून आलेले आहेत माधव गुरु चप्पलवार यांच्यासाठी. नक्कीच नांदेडचे सुपुत्र आहेत माधव गुरु चप्पलवार आणि नांदेडकरांची शान आहे. दरम्यान अमोल राठोड याचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू चालला मिड ऑफच्या दिशेला. प्रदीप पाटील यांचा एक अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला 4 धावांसाठी. बदले 27 धावा. अनिल गळवे सर अतिशय सुरेख अशी फलंदाजी चालू आहे. 28 चेंडूत 57 धावा करायच्या आहेत अनिल गळवे सरांना आणि शेवटपर्यंत मैदानात राहावं लागेल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, सुरेख असा रणजित पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सर, सुरेख बॅकअप दिलं. निश्चितच चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल रणजित पाटील यांची. चांगले खेळाडू, चांगले फिल्डर या संघामध्ये दिसत आहेत. डॉक्टर स्वतः सचिन जाधव, रणजित पाटील असतील, मंगेश वेर्लेकर असतील. वय जरी जास्त असलं तरी चपळपणा मात्र 25ल्या तरुणाप्रमाणे आहे असे आमचे मंगेशजी वेर्लेकर आणि डॉक्टर सचिन जाधव. डॉक्टर सचिन जाधव तर संघाच्या सलामीवर काल आपण पाहिली, त्यांची फलंदाजी अतिशय सुरेख फलंदाज आहे सचिन जाधव डॉक्टर. आणि अमोल राठोड मात्र प्रयत्न करतोय कसं तरी करून अनिल गळवे सर किंवा बनेश्वर राऊत यांचा विकेट घ्यायचा. चेंडू पुन्हा एकदा हवेत होता, मंगेश वेर्लेकर धावत आले. चपळता जी आपण उल्लेख केला तीच दाखवून दिली चुणूक. क्षेत्ररक्षक मंगेश वेर्लेकर यावेळी इन ऍक्शन मध्ये येताना दिसत आहे. संघाचा उत्साह वाढवतायत. या ठिकाणी दिवेकर साहेब आपल्याला मैदानात दिसत आहेत. भारत सर्वोदय सिद्धेश्वर सोनटक्के जे की हॉलिडे संघासाठी स्वयंसेवक म्हणून कायम आपली भूमिका बजावत असतात. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला माधव गुरु चप्पलवार यांनी चेंडू केला फील्ड. एकच धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. भारत दादा सरवदे, दर प्रत्येक मॅच मध्ये तुमचं, प्रत्येक आयोजनात तुमचं योगदान खूप महत्वाचं असतं. त्यांच्यासोबत मला प्रकर्षाने आठवण होते डॉक्टर महेश जाधव यांची. ते महेश यावेळी जाधव. नाही आहेत, पण दरवर्षी भारत सर्वोदय आणि महेश जाधव यांची ग्राउंडच्या बाहेरची भागीदारी होते ती मैदानात सुद्धा कोणाची होत नाही. असे भारत सर्वोदय आणि महेश जाधव अनबिटेबल जोडी आहे दोघांची. शेवटपर्यंत अगदी 14 तारखेपर्यंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सर. पुढचा चेंडू अमोल्टो आणेल. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू, चेंडू स्थिरावतोय. कदमांना यांच्या हातामध्ये धावसंख्या मात्र यावेळी स्थिरावलेली आहे. 3 षटकानंतर बिनबाद 29. समीकरण बनलंय सर. आता येणारे 4 षटक म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा गरजेच्या आहेत 55. 24 चेंडू 55 धावा, 9.67 ची सरासरी आहे आणि जवळजवळ 14च्या सरासरीची आवश्यकता आहे. म्हणजे कुठेतरी थोडंसं हवी होतोय संघ. जीएसटी वॉरियर संघ मात्र थोडं आगेकूच करतोय. अनिल गळवे सरांना मात्र आगेकूच करावी लागेल, बॅट चालवावी लागेल आणि आक्रमण करावं लागेल. येणारा गोलंदाज असेल लिंबाजी कायफलवाड, याच्यावर मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. निर्णायक षटक असणार आहे सर, 4थं षटक. निश्चितच आपण आजच्या या दिवशी सुपर 6 जे सामने आहेत ते 7 षटकांचे ठेवलेले आहेत, कारण वेळेच्या अभावी आपण हा निर्णय घेतला होता. आणि अजूनही 4 षटके शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 55 धावा असं काहीच समीकरण आहे. लिंबाजी टू बनेश्वर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय लिंबाजी कायपलवाड, महाराष्ट्र पोलीस. येणाऱ्या 24 चेंडूत 55 धावा करायच्या आहेत बनेश्वर राऊत सरांना. बॅटचा जलवा दाखवावा लागेल.
जबरदस्त वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. मोठी अपील केलेली आहे. पंच यावेळी दुसऱ्या पंचाच्या दिशेने जात आहेत. खूपच मोठी अपील, विश्वास कमी आणि उत्साह जास्त असलेली ही अपील. निर्धाव चेंडू मात्र जातोय सर. बनेश्वर राऊत सरांवरचं दडपण वाढतंय. 10 चेंडूत 12 धावांवर खेळतायत आणि 23 चेंडूत 55 धावा करायच्यात. बनेश्वर राऊत सर बेखौफ होऊन खेळावं लागेल जर सामना जिंकायचा असेल जीएसटी टाटा संघाला. दरम्यान मगाशी मी जो उल्लेख केला महेश जाधव आणि सर्वदे यांच्यासोबत मला अजून एक नाव घ्यावं वाटतं, रोशन कविटकर यांचं. महेश जाधव याची काहीशी उणीव या ठिकाणी भरून काढताना दिसतोय रोशन कविटकर. पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी अनिरुद्ध कविकर याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. केवळ एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढलेली धावसंख्या झालेली आहे बिनबाद 30. 3.2 षटकाच्या समाप्तीनंतर. ज्यावेळी ऑक्शन होतं ऑक्शनच्या वेळेपासूनच अनिरुद्ध कावीकर कदम अण्णा यांच्या बाजूला बसलेले होते आणि तेव्हापासूनची रणनीती आतापर्यंत अतिशय सफल साबित होताना दिसते. दरम्यान या ठिकाणी गँग्स ऑफ बदलापूरचे समर्थक श्याम चव्हाण सर आणि अशोक राऊत सर या ठिकाणी मैदानावरती आलेले आहेत. दोघांचंही आम्ही हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव आलेली आहे वाईडच्या स्वरूपात. काहीसा स्वेअर मारा या ठिकाणी लिंबाजी कायफलवाड यांच्याकडून पाहायला मिळतोय. 3.2 षटकानंतर बिनबाद 32. या कार्यक्रमासाठी विकास सिंग यांचं आगमन झालंय. दरम्यान विकास सिंग यांना विनंती असेल स्टेजवर यायचं आहे. पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. एक धाव धावून पूर्ण आणि दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केले सर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. या ठिकाणी डॉक्टर आनंदी टेवाड यांचे सात्विक होमिओ क्लिनिक तर्फे या ठिकाणी या स्पर्धेकरिता 3 बक्षीस आलेले आहेत. बाउंड्री का बादशाह, सिक्सर किंग आणि डॉट बॉल का डॉन असं काहीच आगळं वेगळं बक्षीस या ठिकाणी सात्विक होमिओ क्लिनिक तर्फे या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. धन्यवाद डॉक्टर आनंदी टेवाड मॅडम. नक्कीच सर. विकास सिंग यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. बसा. नक्कीच सर 3 बक्षिसं मॅडमच्या माध्यमातून देण्यात आली आहेत आणि बहुतेक तुषार सरांचं खेळी ज्याप्रमाणे आहे मला वाटतं यातली 2 बक्षीस तरी तुषार सर घेऊन जातील. नक्कीच कालपासूनचा त्यांचा जो खेळ आहे अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर याच्यापैकी 2 बक्षिसं नक्कीच ते घेऊन जातील आता असा आत्मविश्वास आहे. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. डॉक्टर सचिन जाधव थोडेसे या ठिकाणी हडबडलेले आहेत. हरकत नाही, रणजित पाटील यांनी चेंडू कलेक्ट केलेला आहे. देवकर साहेब तुम्ही सांगत होता घरची बक्षिसं घरीच राहतील. सांगता येत नाही, बघूया वेळ ठरवेल काय होते. तुषार कांबळे त्यामुळेच कदाचित चांगलं खेळत असावेत, कारण मॅडमनी बक्षीस जाहीर केले म्हणल्यावर त्यांना चांगलं खेळणं भाग आहे. कारण मैदानावर जेवण्यासाठी आजचाच दिवस आहे, उद्या त्यांना घरीच जेवायचं आहे. नक्कीच नक्कीच उद्या घरीच जेवायचं आहे आणि 3 बक्षिसं पण ते घरी नेण्याचा प्रयत्न करतील नक्कीच. दरम्यान पुढचा चेंडू लिंबाजी टू बनेश्वर. अखूट टप्प्याचा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. चेंडू स्थिरावतोय अण्णा यांच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. स्थिरावलेली धावसंख्या आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 36. समीकरण अजूनही आहे 18 चेंडू 48 धावा. काय सांगाल देवेकर साहेब? मैदानात लाईट्स लागलेले आहेत, तशाच काहीतरी लाईट्स लावावे लागतील, इंडिकेटर लावावे लागतील आणि टीम मीटिंग लवकर बंद करा. सामना लवकरात लवकर चालू करा. आजच्या दिवसाला खूपच जास्त सामने खेळवायचे आहेत आणि आपण पाहतोय जशी संध्याकाळ झाली मैदानाच्या चारही बाजूला हॅलोजन्स सुरू झाले आणि एक प्रकाश झोतातील हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. संघमालक अण्णा पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी पाचारण करतायत. समीकरण अजूनही आहे 18 चेंडू 48 धावा. यावेळी बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत. एका बाजूला आहेत माधव गुरु चप्पलवार, पण त्यांचा कालचा परफॉर्मन्स बघता मला वाटतं त्यांना बाउंड्रीवरून अजून बोलवलं नाही. बघा टीम मीटिंग मध्ये पण नाहीत, ते लांब उभे राहिलेत. म्हणजे जर बोलवलं तर नक्कीच जाईन आणि स्वतः करण्यात आहेत पण त्या टीम मीटिंग मध्ये सामील नाही निर्णयात. कारण कसं माहिती का, या टीम मध्ये एवढे अनुभवी खेळाडू आहेत ना की जास्तीत जास्त कॅप्टन असलेला हा संघ आहे. बघा एका बाजूला कॅप्टन माधव गुरु चप्पलवार, अण्णा कदम स्वतः संघ मालक, सचिन जाधव एक कॅप्टन आहेत वयाप्रमाणे, त्याच्यानंतर स्वतःमध्येच कॅप्टन आहेत रिंकू केंद्रे एक स्वतःच कॅप्टन आहे स्वतःच. अनिरुद्ध कावीकर तिकडे शांत आहेत पण ते कॅप्टनच आहेत एक.
असे 10-12 म्हणजे 13 संघ खेळाडूंच्यात 11 तरी कॅप्टन आहेत त्यांच्यात. आणि अमोल राठोड एक राहिला, अजून एक कॅप्टन अमोल राठोड. एवढं कॅप्टन असलेलं सांगा, खेळाडू कमी आणि कॅप्टनचा कॅप्टन भरणा जास्त. जास्त. कॅप्टनचा भरणा निश्चितच जास्त. या ठिकाणी प्रत्येक खेळाडू हा या टीमसाठी लीडर आहे असं या ठिकाणी दिवेकर सरांना सांगायचं. आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे मुझफ्फर शहा यांना. मुझफ्फर शहा याचे वडील मुस्तफा शहा जे की केंद्र प्रमुख आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये, ते सुद्धा स्वतः या ठिकाणी आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत. पाहूया काय करतोय मुझफ्फर शहा आपल्या संघासाठी. समीकरण बनलेलं आहे 18 चेंडू 48 धावा. नक्कीच सर, या प्रत्येक सामन्यासाठी सर्व खेळाडूंचे कुटुंबीय जातीने उपस्थित आहेत. मुझफ्फर शहाचा पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू जातोय वन बाउंड चौकार. मुझफ्फर शहावर पहिल्याच चेंडूवर आक्रमण झालंय. मुझफ्फर शहा याच्यावर आक्रमण चढवलेलं आहे. प्रशांत पुंजरवाड साहेब राज्यकर अधिकारी जीएसटी विभागामधील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे ते प्रशांत पुंजरवाड साहेब. नक्कीच सर, 17 चेंडूत अजूनही 44 धावांची गरज असेल आणि मुझफ्फर शहावर पहिल्याच चेंडूवर आक्रमण करून प्रशांत पुंजरवाड सरांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. मुझफ्फर शहा याला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे बंधू आणि त्यांची आई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आम्ही हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. एकंदर परफॉर्मन्स पाहता ते देखील कालचा युट्यूब परफॉर्मन्स पाहिला असेल सर त्यांनी. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू झालेला बॅटची कड घेऊन चेंडू जातो रणजित पाटील यांच्या हाताकडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रणजित पाटील यांच्याकडून पाहायला मिळतंय. नक्कीच सर, 4 धावा सेव्ह केल्या म्हणजे 3 धावा नक्कीच वाचवल्या रणजित पाटील यांनी. बघा, तुम्ही पुढे फिल्डिंग करा, पाठी फिल्डिंग करा, पण तुमचं संघासाठी जे योगदान आहे ना ते 100% दिलं पाहिजे आणि ते देत आहेत रणजित पाटील. सर, मगाचपासून आपण उल्लेख केला सर्व खेळाडूंचे घरचे नातेवाईक पाहायला आलेत आणि तुमचे नातेवाईक कुठे दिसले नाही एकंदर तुमचा परफॉर्मन्स पाहता. त्याला कारण आहे साहेब, या चेंडू नंतर सांगतो. आज दुपारी माझ्याकडून 2-3 कॅच सुटलेले आहेत, त्याच्यामुळे घरचे पण माझ्यावर नाराज आहेत. बरं झालं, तुमच्या त्या 2-3 कॅचमुळे संघ अडचणीत आला होता. असू द्या. मुझफ्फर शहा यांचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू जाऊन सामावला यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक येतोय डॉट बॉल. धाव संख्या मात्र 41 वर स्थगित. समीकरण आहे 15 चेंडू आणि 43 धावांचं. निश्चितच कठीण आहे पण अशक्य असं बिलकुल नाही. प्रशांत पुंजरवाड या ठिकाणी स्वतः पिचवरती तळ ठोकून आहेत, त्यामुळे एक उत्कंठावर्धक सामन्याची अपेक्षा तमाम रसिक प्रेक्षकांना लागलेली आहे. समीकरण आहे 15 चेंडू 43 धावा. मुझफ्फर शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू टोललेला लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार डीजे. जामवंत यांचे या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने ग्राउंडवरती स्वागत आहे. चला, मैदानाच्या बाहेरून जा, बाहेरून जा. संदीप देशमुखला आपण पाहतोय इन ऍक्शन. युट्यूब लाईव्ह कव्हर करायचा आहे. संदीप देशमुख त्यांच्या मागे आहेत जामवंत. संदीप देशमुख यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकारलेली अजून एक संकल्पना आहे. संदीप देशमुख स्वतः हनुमान आहेत आणि ते स्वतः जामवंत सोबत आहेत. मॅच बघा, त्याच्या मागे कुत्रा आहे, त्याला सांभाळा, नाही तर मग 14 इंजेक्शन द्यायला लागतील त्यांना. पुढचा चेंडू, चांगला फटका डीप मिड विकेटला. अमोल राठोडने येऊन चेंडू अडवला. एकच धाव मिळते. पहिल्या चेंडूवर मोठं आक्रमण केला होता, पुन्हा कमबॅक केलं गोलंदाज मुझफ्फर शहा याने. अद्यापर्यंत 12 धावा खर्च केल्या सर. शेवटचा चेंडू मात्र, अजूनही एक चेंडू बाकी आहे मुझफ्फर शहा यांचा. सर्व लहान मुलांसाठी एक अनोखी पर्वणी या ठिकाणी मैदानावरती आलेली आहे.
सर्व लहान मुलांना विनंती आहे, कृपया आपण बाउंड्रीच्या बाहेरून त्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान या ठिकाणी थोडीशी हडबड. एका धावेनिशी या षटकाची होते सांगता आणि धावसंख्या धावून पोहोचते 49 धावा. म्हणजे सर समीकरण असं असेल, येणारे 12 चेंडू आणि 35 धावा. कोण येईल नवीन गोलंदाज? 12 चेंडूत 35 धावा. जामोनचा ओमकार बारब यांच्यावर हल्ला. ओमकार भारंबे देखील घाबरले बघा जरा, आणि ओमकार भारंबे पण स्वतः घाबरले त्याला. 35 धावा काढायच्या आहेत. 12 चेंडू समीकरण आहे. 12 चेंडू 35 धावा. 5 षटकानंतर बिनबाद 49 अशी काहीशी धावसंख्या आहे. सर 12 चेंडूत 35 धावा असताना कोण तुमचं काय अनुमान आहे? कुठला गोलंदाज असेल या वेळेला? सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहतो भारतीय संघामध्ये बुमराह हे षटक टाकतो. यावेळी कोण येईल? निश्चित या ठिकाणी मला वाटतंय माधवगुरु चपलवार याच्यासारखा दुसरा ऑप्शन मला या ठिकाणी दिसत नाही. नाही सर, कालचा एकंदर माधवगुरु चप्पलवार यांचा परफॉर्मन्स पाहता मला वाटत नाही कर्णधार त्यांच्या हातात चेंडू देतील. संघमालकाच्या मनात काही मात्र यावेळी काहीतरी वेगळं चाललंय. स्वतः कदमांना या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटचं षटक हाताळतील मला वाटतंय. नाही, नाही. दिवेकर साहेब अजून एक बक्षीस या ठिकाणी आलंय. गुरु चपलवार याला जरी गोलंदाजीसाठी पाचारण केलं तरी 1100 रुपयाचं नगदी पारितोषिक त्यांचे मित्र गुलाब जाधव यांनी जाहीर केलेलं आहे. नक्कीच चांगला गोलंदाज आहे माधव गुरु चप्पलवार सर. विश्वास दाखवायला पाहिजे त्यांच्यावर. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, अतिशय वेगवान टाकलेला हा चेंडू. वाईड साठी या ठिकाणी द्या बघा. DRS आले वाईड साठी. घ्या थर्ड अंपायर. थर्ड अंपायर बघा वाईड आहे का बघा जर. वाईड साठी DRS नाहीये. वाईड साठी DRS नाहीये ना साहेब? वाईड साठी रिव्ह्यू नाहीये, सुरुवातीपासून नाहीये. वाईड साठी नाहीये साहेब. पंचांचा निर्णय वाईड साठी अंतिम आहे. अतिशय सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, पुन्हा एक वेगवान चेंडू, पुन्हा फलंदाजाला चकमा देणारा आणि यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. मोठा विकेट या ठिकाणी दिवेकर साहेब म्हणावं लागेल. प्रशांत पुंजरवाड जे की या संघाचे STO टायटन संघाचे हे आयकॉन खेळाडू आहेत, यांना मात्र यावेळी तंबूत परतावं लागतंय. या संघाला बसलेला हा पहिला आणि मोठा झटका आहे. 1 बाद 49 स्थिरावलेली धावसंख्या. डीजे ठिकाणी मी रामेश्वर पाटील आणि रवींद्र बुलबुले यांना विनंती करतो, कृपया आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन अंकुशजी चौरपगार साहेब यांचं स्वागत करावं. हॉलिडे दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फील्ड केला डॉक्टर जाधव सरांनी, नवीन आलेले फलंदाज अनिकेत पाटील. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतले, पण येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत सर. एक मोठं आव्हान आहे. 9 चेंडूत 34 धावा. पण या ठिकाणी मात्र सुनील अण्णा कदम संघ मालक आहेत स्वतः आणि आपल्या संघासाठी मेहनत करताना दिसत आहेत. समीकरण अजूनही आहे. 9 चेंडू 34 धावा. सुनील आता कडम थोडंसं स्पीडअप करायचं, आपल्याला बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू यावेळी खेळलेला मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी मुझफ्फर शहा एक चपळ क्षेत्ररक्षक यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. समीकरण अजूनही बनतंय. 8 चेंडू 33 धावा.
चेंडू 33 अरे आ जाओ यार, इधर आओ, स्टेज पे आओ, स्टेज पे आओ. कदमांडे यांचा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कदमांना यांच्याकडून पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी राज्यकरी विभागाचे राज्यकर निरीक्षक शिवकुमारजी सोनवळे यांचे या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. स्वप्नील बॅटिंग घेतलेली. 6 षटकानंतर धावसंख्या आहे 1 बाद 52 आणि समीकरण आहे 6 चेंडू 32 धावा. एक छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी ह्युमन फार्माचे मालक श्री विकास सिंग या ठिकाणी आले, त्यांचा शुभ सन्मान. सर्वेश पाठक यांना विनंती असेल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. गुरु चप्पालवार यांच्यासाठी युट्यूब लाईव्ह जरा एक मिनिट इकडे. गुलाब जाधव यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी पाचारण केले तर विकास अच्छेलाल सिंग यांचा सन्मान होतोय या व्यासपीठावर. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. या ठिकाणी जे लहान मुलं आहेत त्यांच्या पालकांना विनंती आहे, कृपया आपल्या लहान मुलांना बाउंड्रीच्या बाहेर घ्यायचं आहे. बंडू मामा आपला मुलगा आहे वाटते, सिद्धेश्वर सोनटेक यांचा मुलगा आहे का? थोडंसं बाहेर घ्यायचं आहे लहान मुलांच्या. महिला एलईडी चालू करायचं समोरच्या एलईडी. युट्यूब लाईव्ह एलईडी चालू करा. बघा सर, यावेळी अनिरुद्ध कावीकर यांना पाचारण केलंय आणि धावसंख्या मात्र 53 धावा, 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. स्वतः कर्णधार असून मागे राहिले माधव गुरु चप्पलवार आणि पुढे प्रमोट केलं अनिरुद्ध कावीकर यांना. यावेळी मात्र अनिरुद्ध कावीकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधून मारलेला खणखणीत असा षटकार. तर सामन्यात वर्चस्व राहील जीएसटी वॉरियर संघाचं. चला ते जांबवंत आपण थोडं बाहेर थांबवायचं आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका, 1 बाउंड चेंडू जातोय 4 धावांसाठी. तर सर हा प्रयत्न बनेश्वर राऊत यांच्याकडनं आधी व्हायला पाहिजे होता, परंतु काही हरकत नाही. 3 चेंडूत 21 धावांची गरज आहे. बनेश्वर राऊत किती क्लोज हा सामना घेऊन जातील हे पुढचे 3 चेंडू ठरवतील सर. ठीक आहे ना. नोबल कशामुळे दिला? कोण दिला? नाही दिला वाटतं. लहान मुलांना विनंती आहे, कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबायचं आहे. त्याच्या मागे कोणच नाही तेव्हा मागे. काय झालंय? नो बॉल आहे. नो बॉल आहे का? नो बॉल असेल तर नो बॉल द्या, काय इश्यू नाही. पंच काय निर्णय? नो बॉल. यस, हा चेंडू नो असेल. आणि धावून किती काढल्यात? नाही काढले.
म्हणजे चेंडू असतील येणारे 3 आणि 20 धावांची गरज. आता मात्र सर एक औपचारिकता उरले. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. या 2 चेंडूपैकी एखादा चेंडू गुरु चपलवारकडे यावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. जरी